नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील गायकवाड आपल्या सर्वांचं आकार फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहे। तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की 4 जूनला MPSCची प्रिलिमची परीक्षा आहे आणि 1 एप्रिलपासून आपण MPSCच्या प्रिलिमच्या दृष्टीने या ठिकाणी आकार फाउंडेशनच्या वतीने कोर्स सुरू केलेला आहे। आणि मागच्या वेळेला मी तुम्हाला सायन्सचं एक लेसन शिकवलेला होता। साऊंड या टॉपिकवरती आपण त्या दिवशी डिटेल ॲनालिसिस बघितलं होतं। MPSCमध्ये आलेले क्वेश्चन्स, कंबाईनमध्ये आलेले क्वेश्चन, सर्व क्वेश्चनचं आपण ॲनालिसिस केलेलं होतं। तर आता विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी बॅच सुरू झाली 1 एप्रिलची, याचा उपयोग कोणासाठी आहे, तुमच्या कोणत्या फायद्यासाठी आहे, कोणासाठी नेमकं हे फायद्याचं ते तुम्ही आता समजून घ्या। ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी काहीतरी अभ्यास केलेला आहे त्यांना ही इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे त्यांना हे रिव्हिजन म्हणून कामात येईल। आणि ज्यांनी समजा अजून काहीच अभ्यास केलेला नाही, जे आता जेमतेम सुरुवात करणार आहेत, त्यांचे आयडियाज क्लिअर होण्यासाठी की आपण अभ्यासाची सुरुवात कशी केली पाहिजे, कशा पद्धतीने प्रश्न येतात, कशा पद्धतीने टॉपिकचा आपण अभ्यास केला पाहिजे, हे त्यांना इम्पॉर्टंट आहे। म्हणजे तिन्ही प्रकारच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता हा जो काही सेशन आपण सुरू केलेला आहे ते इम्पॉर्टंट आहे। तर आता मी या ठिकाणी तुम्हाला सायन्सबद्दल शिकवणार आहे। आता मागच्या वेळेला आपण सायन्सचे एक टॉपिक बघितले, क्वेश्चन्स पण बघितले। मी तुम्हाला सरळ इतकं स्पष्ट सांगितलेलं होतं की सायन्सचा अभ्यास करताना तुम्हाला खूप जास्त बर्डन किंवा टेन्शन घ्यायचं नाही आहे। कारण आतापर्यंत तुम्हाला बरेच लोकांनी होऊ शकतं चुकीचं मार्गदर्शन केलेलं असेल की सायन्सचा अभ्यास करायला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं पाहिजे, मेडिकल बॅकग्राऊंडचंच पाहिजे किंवा बायोटेक बॅकग्राऊंडचं पाहिजे, असं अजिबात जरुरी नाही आहे। 15 क्वेश्चन्स कंबाईनला येतात, 20 ते 22 प्रश्न MPSCला येतात। मग याच्यामध्ये आपण जर त्या 15 प्रश्नासाठी किंवा समजा त्या क्वेश्चनसाठी जर आपण ग्रॅज्युएशन जर त्याच्यामध्ये करायला लागलो तर बाकीचे सब्जेक्ट मागे राहतील। मग बाकीच्यांचं काय, आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, तर असं अजिबात नाही आहे की BA बॅकग्राऊंड किंवा BCom बॅकग्राऊंड किंवा अदर दुसऱ्या कोणत्याही बॅकग्राऊंडमधून एज्युकेशन झालेली मुलं जर MPSCत येत आहे तर ते पास नाही होऊ शकत। म्हणून आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं की आपल्याला अभ्यास करताना इथे आधीच स्टेट बोर्डचा अभ्यास करायचा आहे। म्हणून मागच्या वेळेला मी तुम्हाला काही प्रश्न दाखवले होते, ते प्रश्न लाईन टू लाईन कॉपी होते स्टेट बोर्डच्या पुस्तकामधून, मी तुम्हाला ते सुद्धा सांगितलं होतं। तर आज आपण वेळ वाया न घालवता आज आपण केमिस्ट्रीमधल्या सर्वात महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करत आहोत, तो म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चरवरती। तर बघा, तुम्ही 7व्या वर्गापासून शिकलेले असाल की ॲटॉमिक स्ट्रक्चर काय असतं, ॲटम्स कोणाला म्हणतात, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती प्रकार असतात, ॲटममध्ये काय काय असतो, ॲटमच्या बाहेर काय असतो, मग ही सगळी सृष्टी ही तयार झाली ती कशापासून तयार झाली आहे, मग त्यापासून सगळे ॲटम्स एकत्र येऊन मॉलिक्यूल कसा तयार होतो, मॉलिक्यूलपासून कंपाऊंड कसा तयार होतो, कंपाऊंडपासून मिक्सचर कसा तयार होतो, असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे। तर आपण सर्वात महत्त्वाचे जे टॉपिक आहे जे MPSCला आलेलं आहेत किंवा त्याच्यावरचे प्रश्न आलेले आहेत, तर मी आज तुम्हाला काही प्रश्न पण दाखवणार की जे टॉपिक आपण शिकवतो त्याच आधारावरती MPSCचे मध्ये आलेले प्रश्न आणि हा टॉपिकसुद्धा क्लिअर होईल। ओके, तर चला सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला। सो आपल्या टॉपिकचं नाव आहे ॲटम्स अँड इट्स स्ट्रक्चर। तर लक्ष द्यायचं आहे की या जगातली असणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ही प्रत्येक गोष्ट अणूंपासून बनलेली आहे। म्हणजे त्या प्रत्येक वस्तूमध्ये छोटे छोटे जे आपल्याला डोळ्यांनी पण दिसत नाही असे त्याच्यामध्ये काय असतात, अणू असतात। जेव्हा ते एकत्रित येतात तेव्हा एकत्रित आल्यानंतर कुठे आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी त्या पदार्थाची निर्मिती होते किंवा त्याला एक वेगळा आगळा एक त्याला पर्टिक्युलर एक शेप त्या ठिकाणी फॉर्म होतो। मग आता याबद्दल सगळ्यात पहिले संकल्पना कोणी मांडली, कोणत्या वैज्ञानिकांनी मांडली, कशा पद्धतीने मांडली ते आपण आता समजून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिले बघा, आपण नेहमी फॉरेनच्या शास्त्रज्ञांची खूप नावं घेतो, फॉरेनचे सायंटिस्टचं खूप नाव घेतो, पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामधलेच काही तत्त्वज्ञानी असे होते, आपल्या भारतामध्येच आधी होऊन गेले काही ऋषीमुनी असे होते की जे एका सायंटिस्टपेक्षा कमी नव्हते। सो त्याच्यामधलेच एक होते महर्षी कणाद। सो महर्षी कणाद यांनी सांगितलं की या सृष्टीमध्ये जी पण गोष्ट तयार झालेली आहे, जी पण वस्तू निर्माण झालेली आहे, ती प्रत्येक गोष्टीमागे रिझन आहे अणू। म्हणजे अणू यांच्या एकमेकांच्या संयोगापासून त्या ठिकाणी एक पदार्थ तयार झालेला आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की त्यांनी 6व्या शतकाच्या पूर्वी महर्षी कणाद यांनी सांगितलं होतं की कोणतीही अशी एखादी गोष्ट जी अविभाज्य आहे, म्हणजे जिला आपण त्या ठिकाणी एकमेकांपासून अलग करू शकत नाही, दूर करू शकत नाही, वेगळं करू शकत नाही, ब्रेक करू शकत नाही, ती प्रत्येक गोष्ट या ठिकाणी अणूपासून तयार झाली आहे। त्यांना महर्षी कणाद यांनी परमाणू असं नाव दिलेलं आहे। त्याच्यानंतर एक ग्रीक विचारवंत होते डेमोक्रिटस म्हणून,
त्यांनीसुद्धा याच पद्धतीचं या ठिकाणी प्रतिपादन केलं. त्यांनीसुद्धा एक्सप्लेनेशन मांडताना याच पद्धतीने मांडलं. त्यांनी सांगितलं की जी पण पदार्थ तयार झालेले आहेत ते एका लहान लहान कणांपासून तयार झालेले आहेत. जसं एखादा समजा चॉक असेल तुमच्याकडे, जर त्या चॉकचं जर तुम्ही बघितलं भुरका, तसं एकदम बारीक बारीक मायन्यूट अशा कणांपासून एखादा पदार्थ तयार झाला. त्या पदार्थाला त्यांनी ॲटमॉस असं नाव दिलं. त्या पदार्थांना त्यांनी कोणी नाव दिलं? ॲटमॉस. तर जर MPSCमध्ये प्रश्न आला की ॲटमॉस हे नाव महर्षी कणा यांनी दिलं आहे का, हे योग्य आहे की अयोग्य आहे, तर आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे, महर्षी कणाद यांनी सगळ्यात पहिले त्यांना परमाणू नाव दिलं आणि ॲटमॉस हे नाव डेमोक्रिटस यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं. मग लक्षात कसं ठेवायचं बघा, डेमोक्रिटस यांच्या नावामध्ये मो हा शब्द येत आहे. ठीक आहे, तर याच्यावरून लक्षात ठेवायचं की ॲटमॉसमध्ये सुद्धा मो हा शब्द येत आहे. मग आपण काय करायचं, छोटे छोटे असे लॉजिक लावून ठेवायचे की ॲटमॉस आणि हे नाव डेमोक्रिटस, म्हणजे मो येत आहे म्हणून डेमोक्रिटस. पण डेमोक्रिटस यांनी काय केलं, एक्सप्लेनेशनची एक थेरी मांडून टाकली. म्हणजे एक थेरी त्यांनी दिली ॲटम्सची की बाबा हे सृष्टी सगळ्या लहान लहान कणापासून जे बनले आहे त्या लहान कणांनाच मी ॲटमॉस असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपले वेगवेगळे विचार मांडले, बराच अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले अभ्यास करणारे होते मिस्टर जॉन डाल्टन. यांनी काय केलं, या सगळ्यांनी ज्या थेरी मांडलेल्या होत्या ना, यांच्या थेरीवरती परत विचार केला, परत त्यांचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यावरती त्यांनी असं सांगितलं की अरे बाबांनो, तुम्ही हे जे सांगत आहे ॲटम वगैरे, तर हे म्हणजे नेमकं काय आहे, तर अणू म्हणजे ॲटम हा एक भरीव गोळा आहे. असा एक भरीव पूर्ण भरलेला असा एक गोळा आहे. म्हणजे तो पोकळ नाही, त्याच्या आतमध्ये पूर्णपणे तो या ठिकाणी कसा आहे, भरीव आहे. मग त्या अणूचं या ठिकाणी त्यांनी मांडलं की त्यांनी अणूच्या प्रभावाविषयी सांगितलं की त्यात असलेले ऋण व धन प्रभाव याचे कुठलेही त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही. म्हणजे त्यांनी असं अजिबात सांगितलं नाही की त्याच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे की निगेटिव्ह चार्ज आहे. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की अणू एक गोळा आहे आणि त्याचं या ठिकाणी विभाजन करता येत नाही किंवा त्याला नष्ट पण करता येत नाही. ठीक आहे, मग ह्या पद्धतीचं प्रतिपादन जॉन डाल्टन यांनी केल्यानंतर त्यावरती अनेक शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यांना क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच शास्त्रांनी त्याच्या विरुद्ध जाऊन अभ्यास केला की नाही बाबा, तुमची जी थेरी आहे याच्या पलीकडे अजून काहीतरी आहे, तुमचं नॉलेज या ठिकाणी लिमिटेड आहे. मग ॲटम म्हणजे फक्त एकच नाही की फक्त भरीगोळा आणि चार्जलेस हा ॲटम कधीच राहू शकत नाही, असं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचं मत पडलं. आणि जॉन डाल्टन यांच्यानंतर आले मिस्टर थॉम्सन. हे फार हुशार होते, फार तत्त्वज्ञानी होते आणि यांचा अभ्यास पण खूप चांगला होता. आणि यांनी बराच वर्ष अभ्यास केल्यानंतर यांनी एक थिअरी मांडली की बाबा अणूच्या आतमध्ये काही ना काहीतरी अस्तित्व आहे. जर बघा MPSCमध्ये जर असं तुम्हाला विचारलं की बाबा अणूंच्या अस्तित्वाचा शोध कोण लावला, जसं यापूर्वी हा प्रश्न येऊन गेलेला आहे 2016-17च्या काही पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न सापडेल, कंबाईनमध्ये पण तुम्हाला डायरेक्ट हा क्वेश्चन सापडेल की या ठिकाणी काय विचारलं गेलं की अणूंमधील असणाऱ्या सूक्ष्म कणांचे अस्तित्व कोणी सांगितलं, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे थॉम्सन यांनी सांगितलं. मग थॉम्सन यांनी काय म्हटलं की जे कलिंगड असतं ना, कलिंगड म्हणजे बघा जे आपण आता उन्हाळ्यामध्ये खातो टरबूज, आता हा आतमधून बघा पूर्ण एक लालसर असा एक भाग असतो, पूर्ण एक भरीव भाग असतो. ओके, या लालसर भागामध्ये काळ्या रंगाचे छोटे छोटे बिया चिटकलेले असतात. त्याच म्हणजे त्याच पद्धतीने त्यांनी त्या उदाहरणाला पुढे ठेवून थॉम्सन यांनी सांगितलं की बाबा कलिंगडाप्रमाणेच एक ॲटम असतो ज्याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण एक चार्ज असतो, जो चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्या कलिंगडावरती लागणाऱ्या छोट्या छोट्या बिया म्हणजेच त्या ॲटममध्ये असणारे निगेटिव्ह चार्ज म्हणजे या ठिकाणी काय आहेत, ते इलेक्ट्रॉन्स आहेत. हे थॉम्सन यांनी सांगितलं. मग या ठिकाणी त्यांनी अजून एक खूप मोठं स्टेटमेंट दिलं की अणू हा स्वतः उदासीन असतो. MPSCमध्ये मला वाटतं 2022मध्ये झालेला हा कंबाईन याच्यातला प्रश्न आहे, त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये टाकलेला होता की अणू हा स्वतः उदासीन असतो. मग या ठिकाणी या स्टेटमेंटवरती सुद्धा बरेच वर्ष रिसर्च झाले, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे थिरीज मांडल्या गेल्या आणि मग त्यानंतर थॉम्सन यांनी हे जे बघा आपण बघू शकता या ठिकाणी यांनी सांगितलं की कलिंगडाच्या आतमध्ये असणारा लाल भाग पॉझिटिव्ह चार्ज, काळा भाग म्हणजे जे काही काळ्या बिया आहेत ते म्हणजे इलेक्ट्रॉन. मग हे सगळ्यामध्ये सगळे विचार होत गेले की बाबा प्लस मायनस दोन्ही एकत्र कसे काय राहू शकतात. मग या ठिकाणी तो न्यूट्रल आहे, मग ॲटम जर न्यूट्रल आहे तर मग पुढे मग रिॲक्शन कसे काय होत आहेत, मग कंपाऊंड कसे फॉर्म होत आहेत, अशा अनेक गोष्टी पुढे आल्या. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त
अभ्यास या विषयावरती करणारे मिस्टर रुदरफोर्ड यांनी या ठिकाणी एक प्रयोग केला. यांनी काय केलं, सरळ एक एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांनी काय केलं, जे मी तुम्हाला नावं सांगत आहे ते नावं लक्षात ठेवायचे. त्यांनी काय केलं, एक अल्फा रेस घेतला, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक सोन्याचा, या ठिकाणी आपण म्हणू शकतो की या ठिकाणी सोन्याचा एक पत्रा घेतला, म्हणजे गोल्डचा एक त्यांनी पत्रा घेतला. आणि त्यांनी काय केलं, त्यावरती त्या धातूवरती हा अल्फा कण जो पॉझिटिव्ह चार्ज असतो तो अल्फा कण याच्यावरती मारा केला. घडलं असं की काही वेळानंतर काही चार्ज वेगळ्या दिशेने गेले, काही चार्ज उलट दिशेने आले, काही चार्ज म्हणजे काही रेस जे होते, काही किरण जे होते ते डायरेक्ट आरपार त्या ठिकाणी गेले. मग या ठिकाणी काही किरण तिरप्या मार्गाने, काही किरण परत आले. मग यांनी असं सांगितलं की बाबा याचा अर्थ असा आहे की कोणत्याही अणूमध्ये किंवा कोणत्याही धातूमध्ये आतमध्ये प्लस चार्ज आहे, कारण की प्लस चार्ज हा त्यालाच जाऊन आरपार जात आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी अजून असं सांगितलं की जर हा प्लस चार्ज आरपार जात आहे आणि जर काही किरण रिव्हर्स येत आहे, तर रिव्हर्स येत्यामागे कारण असं आहे की त्या ॲटमच्या बाहेर काहीतरी अशी गोष्ट आहे की जी त्याला रिव्हर्स करत आहे, ती म्हणजे आहे निगेटिव्ह चार्ज. मग निगेटिव्ह चार्ज कोण असतो, इलेक्ट्रॉन. मग रुदरफोर्ड यांनी काय केलं, थॉम्सन यांची जी संकल्पना होती ती खोडून काढली की आतमध्ये या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज नाही, अरे बाबा आतमध्ये नसून ते बाहेर आहे, असं कोणी सांगितलं, रुदरफोर्डने. मग तुम्हाला स्टेटमेंट लक्षात आलं पाहिजे की थॉम्सन यांनी सांगितलं की आतमध्ये प्लस मायनस चार्ज आहे, जॉन डाल्टन यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचे चार्ज नाही, पण रुदरफोर्ड यांनी सांगितलं की चार्ज आहे पण आतमध्ये प्लस आहे आणि बाहेर मायनस चार्ज आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर नील्स बोर नावाचे शास्त्रज्ञ आले ज्यांनी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यानंतर अनेक विविध प्रकारच्या गोष्टी सांगितल्या की त्यांनी हे सांगितलं की ज्या अणूच्या भोवतीच्या कक्षा आहेत, म्हणजे त्यांनी सांगितलं की जे बाहेर निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे याचा अर्थ अणूच्या बाहेर कक्षा असतात, काही ऑर्बिट्स असतात. मग त्या ऑर्बिट्सबद्दल त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन्स एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाऊ शकतात, परंतु फिरत फिरत त्या ठिकाणी कक्षा बदलू शकत नाही. त्याच्यानंतर एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाण्यासाठी त्यांना एक विशिष्ट ऊर्जा शोषली पाहिजे किंवा उत्सर्जित केली पाहिजे. मग त्यांनी सांगितलं काय, प्रतिपादन काय केलं आहे की प्रत्येक अणूला एक केंद्रक असतो, केंद्रकाच्या आतमध्ये प्रोटॉन असतो, त्याच्या बाहेर इलेक्ट्रॉन असतो, ठीक आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो, त्यांना एकत्रित मिळून त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात, असं कोणी सांगितलं, नील्स बोर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी अजून एक त्या ठिकाणी संकल्पना मांडली की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांना मिळून तयार होतो अणुभार किंवा ॲटॉमिक मास. त्यांनी सांगितलं की ॲटॉमिक मास म्हणजे हा सेंटरमध्ये असणाऱ्या, त्या ॲटमच्या सेंटरमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे काय आहे, त्या ॲटमचा अणुभार आहे, अणुवस्तुमानांक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की फक्त प्रोटॉनची संख्या किंवा फक्त इलेक्ट्रॉनची संख्या ही मिळून काय आहे, अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे. बघा मी जे तुम्हाला सांगत आहे ना, हे जेवढं मी शिकवत आहे त्याच्याच भरोश्यावर मी तुम्हाला या ठिकाणी MPSCत आलेले प्रश्न दाखवतो. फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला टॉपिकचा कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. आणि जी शिकवण्याची पद्धत मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे ती एकच की तुम्हाला त्या ठिकाणी जेवढं काही शिकायला मिळत आहे त्याच्या आधारावरती तुम्हाला प्रश्न सोडवता आला पाहिजे, एवढं नॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे. मग या ठिकाणी बघा नेक्स्ट नील बोर्स यांनी काय केलं, आता तुम्ही बघू शकता कोणी कोणी कशा शोध लावलेला आहे, ठीक आहे. आपण इथं बघू शकता अल्फाचा शोध या ठिकाणी रुदरफोर्ड असतील, थॉम्सन असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनच्या शोधसाठी थॉम्सन, ठीक आहे. प्रोटॉनच्या शोधसाठी याच्यावर सुद्धा प्रश्न आला की कोणी लावला, गोल्डस्टेन, आणि न्यूट्रॉनसाठी चॅडविक. आता व्हॉट इज अणुअंक आणि व्हॉट इज अणुवस्तुमानक, म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय. तर बघा आता समजा मी या ठिकाणी एका अणूचं स्ट्रक्चर ड्रॉ करत आहे. प्रत्येक अणूच्या आतमध्ये काय, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये कोण असतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. समजा प्रोटॉन 5 आहेत, तर इलेक्ट्रॉन पण किती राहतील, टोटल 5 राहतील. किती राहतील, 5 राहतील. मग आपण असं म्हणू शकतो की ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. बट व्हॉट इज ॲटॉमिक मास, तर हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहे, हे प्रोटॉन, समजा प्रोटॉन 5 आणि न्यूट्रॉन पण 5 आहे, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इज इक्वल टू 5 + 5 इज इक्वल टू 10. हे झालं ॲटॉमिक मास. तर हे ॲटॉमिक मास ही संकल्पना आणि ॲटॉमिक नंबर ही संकल्पना ही नील्स बोर यांनी समजून सांगितली. मग त्यांनी त्याला नाव काय दिलं, अणुवस्तुमानांकाला म्यू, किंवा आपण त्याला म्हणू शकतो डाल्टन, हे त्यांनी नाव दिलं.
मग अणूंचं वस्तुमान मोजण्यासाठी त्यांनी एक संकल्पना मांडली ती म्हणजे 1 डाल्टन म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट. 1 डाल्टन म्हणजेच काय, 1 ॲटॉमिक मास युनिट. चला आपण आता काही एक्झाम्पल्स घेऊ. समजा कार्बन आहे, समजा त्या ठिकाणी काय कार्बन, ठीक आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6. मग याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करायचं. कसं करणार, तर नील्स बोरनी कक्षा सांगितला आणि त्याचा फॉर्म्युला सांगितला 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर त्यांनी हा फॉर्म्युला सांगितला. मग n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट्स. तर समजा n ची व्हॅल्यू पहिले 0 असेल, नंतर n ची व्हॅल्यू 1, नंतर n ची व्हॅल्यू 2. तर पुट करू आपण. सो 2 × 0 स्क्वेअर तर किती होऊन जाईल 0. समजत आहे, म्हणजे 2n स्क्वेअर. झिरोचे काही व्हॅल्यू नसतो म्हणून तिथे काही 0 येईल, पण n = 1. समजा फर्स्ट ऑर्बिटबद्दल जर आपण बोलत आहे, सो 2 × 1 स्क्वेअर. सो 1 स्क्वेअर इज 1, 2 × 1, 2 1 जा 2. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे समजा हा पहिला ऑर्बिट असेल, हा न्यूक्लियस, आणि याच्यावरती हा पहिला जो ऑर्बिट असेल हा पहिला ऑर्बिट. या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील, 2. दुसरं, जर ह्या दुसऱ्या ऑर्बिटबद्दल जर बोलायचं असेल, हा सेकंड हा फर्स्ट, सो 2n स्क्वेअर म्हणजे 2 × 2 स्क्वेअर म्हणजे 4 2 जा 8. तर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती बसतील 8. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती बसतील, परत 3 स्क्वेअर = 9. सो 2 9 जा 18. तर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती बसतील 18. अशी संकल्पना नील्स बोर यांनी मांडली. आणि MPSCमध्ये सुद्धा असे प्रश्न येतात की पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, किंवा तिसऱ्या कक्षेमध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन मावू शकतात. नेक्स्ट, आता समस्थानिकी म्हणजे काय, ज्या ॲटम्सचं, ज्या अणूंचं प्रोटॉन्स हे सारखे असतात, म्हणजे अणुअंक सारखा असतो परंतु अणुवस्तुमानांक डिफरन्स. म्हणजे बघा, ॲटॉमिक नंबर हा सेम आहे पण ॲटॉमिक मास हा डिफरंट आहे, त्याला म्हणतात आयसोटोप्स. त्याला काय म्हणतात, आयसोटोप्स. जेव्हा बघा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, दुसरा हायड्रोजनचा नंबर पण ॲटॉमिक नंबर 1, तिसरा जे 1, तर नाव येतो एक्झाममध्ये विचारतो की या ठिकाणी आयसोटोप्स कोणते हायड्रोजनचे, तर प्रोटियम, त्या ठिकाणी ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. ठीक आहे, तर याच्यावरती ट्रिटियमवरती सुद्धा क्वेश्चन्स आलेले आहेत. मग आयसोटोप्स नंतर आहे आयसोबार्स. तर आयसोबार म्हणजे काय, ज्यांचे अणुअंक वेगवेगळे आहे, ज्यांचे अणुअंक वेगवेगळे आहेत पण त्यांचे अणुभार सारखे आहेत. म्हणजे बघा, पोटॅशियम, कॅल्शियम, आर्गॉन यांचे अणुअंक वेगवेगळे आहेत परंतु यांचे ॲटॉमिक मास हे सेम आहेत. ॲटॉमिक मास म्हणजे काय, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजेच काय होत असते, ॲटॉमिक मास. तर ज्यांचे ॲटॉमिक मास सेम आहेत त्यांना आपण काय म्हटलं आहे, आयसोबार्स म्हटलेलं आहे. बघा नेक्स्ट, रेणू म्हणजे काय, मॉलिक्यूल. सो व्हॉट इज मॉलिक्यूल, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम जेव्हा जवळजवळ येतात. समजा हा हायड्रोजन असेल, हायड्रोजन हा एक अणू आहे आणि दुसरा हायड्रोजन असेल, हा पण एक दुसरा अणू आहे. जेव्हा 2 अणू किंवा 2पेक्षा जास्त जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याच्यापासून जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल असं म्हणतो. त्याला आपण मॉलिक्यूल असं म्हणतो. म्हणजे याला आपण काय म्हणू की H2 हा काय झाला, मॉलिक्यूल झाला. याच्यामध्ये कार्बन 6 हा काय झाला, मॉलिक्यूल. ऑक्सिजन काय झाला, मॉलिक्यूल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता MPSCचे आपण काही प्रश्न बघू याच्याशी रिलेटेड, की जेवढं आपण शिकलो आता 2-4 स्लाईड जे काही आपण बघितल्या त्याशी रिलेटेड आपण MPSC काही क्वेश्चन बघू. तर बघा, याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा कोणता आहे, MPSC 2015मध्ये, की ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी काढा. ग्लुकोज म्हणजे काय असते, C6H12O6. त्याची टक्केवारी काढायची. तर यांचा पहिले रेणुभार काढू आपण. कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे, 12, मल्टिप्लाय किती टाइम्स आहे, कार्बन 6, प्लस हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक किती टाइम्स आहे, 12 टाइम्स, प्लस ऑक्सिजनचा किती आहे, 16, किती टाइम्स आहे, 6. चला ॲड करा. 12 6 जा 72, 12 1 जा 12, 16 6 जा 96, किती येतील 180. किती होऊन जाईल टोटल 180. आता आपल्याला टक्केवारी काढायची आहे कोणाची, कार्बनची. कार्बन किती आहे, C6 म्हणजे किती आहे, 72. तर 72ची 180 पैकी असणारी टक्केवारी म्हणजे 100नी शेकडा किती, तो 0 0 कॅन्सल, 18 1 जा 18, 18 4 जा 72, 4 × 10, सो 4 10 जा 40. तर किती पर्सेंट येत आहे, 40%. सो ऑप्शन नंबर इज 1, 40% त्याची टक्केवारी येते. याला म्हणतात रेणुभार काढणे. मग रेणुभार म्हणजे काय, की जे काही मॉलिक्युल्स तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या ॲटॉमिक मासला किती टाइम्स ते दिलेले आहेत त्याला काय करणे, मल्टिप्लाय करणे आणि सगळ्यांची ॲडिशन करणे, त्याला म्हणते
त्याला म्हणतात त्या ठिकाणी रेणुभार काढणे किंवा मॉलिक्युलर वेट काढणे. बघा आता MPSCमध्ये आलेला सेम क्वेश्चन की अल्फा कणांचा शोध कोण लावला. आता तुम्हीच मला सांगा, मी आत्ता जस्ट 2-3 स्लाईडपूर्वी तुम्हाला दाखवलं की या गोष्टीचा शोध कोणी लावला, त्या गोष्टीचा शोध कोणी लावला. तसं अल्फा कणांचा शोध कोणी लावलेला आहे, रुदरफोर्ड. ठीक आहे. नेक्स्ट, मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे काय. आता समस्थानिके म्हणजे आताच सांगितलं आयसोटोप्स, ज्यांचं काय सेम आहे, ज्यांचं अणु क्रमांक सेम आहे त्यांना आपण काय म्हणतो, आयसोटोप्स. तर बघा कोणतं ऑप्शन येईल, अणु क्रमांक सारखा. अणु क्रमांक सारखा परंतु अणु क्रमांक भिन्न. कसं काय शक्य आहे, दोन्ही एक सारखा आणि एक भिन्न कसा आहे. ऑप्शन नंबर 1 चुकीचा आहे. अणुवस्तुमानांकासारखा पण अणुक्रमांक भिन्न चुकीचा आहे. अणुक्रमांकासारखा अणुवस्तुमानांकासारखा आपण चुकीच्या वरीलपैकी कोणतेही नाही. सो ऑप्शन नंबर 4. त्याच्यात काही ॲटॉमिक नंबर इज सेम बस मास इज डिफरंट. नेक्स्ट, चला आयसोबार. आता एक आयसोबार म्हणून राहून गेला होता. ठीक आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, बघा ज्या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी सारखेच आहेत, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, आयसोबार्स म्हणतो. प्रोटॉनची संख्या सारखी असणे म्हणजे आयसोटॉप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर अणुभार. ठीक आहे. अणुभार ज्यांचं सारखं आहे पण अणुक्रमांक वेगळा आहे त्यांना आपण आयसोबार्स असं म्हणतो. मग या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे की आयसोबार म्हणजे काय, ज्या ठिकाणी अणुभार किंवा अणुवस्तुमानांक हा सारखा आहे परंतु अणुक्रमांक हा वेगळा आहे त्यांना आपण काय म्हणतो, आयसोबार्स. तर बघू आपण, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज म्हणजे अणुवस्तुमानांक दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल. व्हेरी गुड, हा बरोबर आहे. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान असेल तर ऑप्शन नंबर इज 3 करेक्ट आहे. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजेच अणुवस्तुमानांक हे दोन अणूंमध्ये जेव्हा सेम असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो की तो त्या ठिकाणी आयसोबार आहे. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला. आताच मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन सरांनी लावला. सो जे थॉम्सननी कलिंगडचं उदाहरण दिलं आणि आतमध्ये निगेटिव्ह चार्ज असते हे सांगितलं. मोस्ले प्रमाण आवर्तसाठी मूलद्रव्यांची रचना. आता हा पुढचा पार्ट आहे, हा जो मॉडर्न पिरियोडिक टेबलचा पार्ट आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो मोस्ले म्हणजे काय, हेनरी मोस्ले ज्यांनी पिरियोडिक टेबलबद्दल सांगितलं. ठीक आहे. सो त्यांनी काय सांगितलं, आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना कोणाच्या आधार आहे, अणूचे वजन चुकीचं आहे, अणु वस्तुमानांक, अणूचा क्रमांक की अणु आकारमान. ठीक आहे. तर या ठिकाणी हेनरी मोस्लेंनी जेव्हा या मॉडर्न पिरियोडिक टेबलची रचना केली तर आधीच्या लोकांनी अणुभार ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवून त्यांची मांडणी केली होती चढत्या क्रमाने, परंतु ती कुठेतरी फेल होत होती म्हणून त्यांनी काय केलं, अणुक्रमांकाचा वापर केला होता. मॉडर्न पिरियोडिक टेबलसाठी अणुक्रमांकाचा वापर केला होता. अणूच्या तिसऱ्या कक्षेत किती, बघा मागाशी मी तुम्हाला सांगितलं की अणूच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन. आता याच्यावर MPSCवर प्रश्न येतो. सो याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं. 2n² ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि येत्या तिसरी कक्षा, तिसरी म्हणजे थर्ड. सो 3चा स्क्वेअर किती होऊन जाईल, त्या ठिकाणी 9. सो 2 9 जा 18. तर आन्सर किती येईल, 18. अणुक्रमांक म्हणजे काय. सो येस मित्रांनो, अणुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या. सो ज्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या आहे त्यालाच आपण काय म्हणतो, अणुक्रमांक. सो ओके. सो फाईन, हे होतं या ठिकाणी एक छोटासा टॉपिक घेतला होता आपण ॲटमवरचा की ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि त्याच्यावरती. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जेवढं तुम्हाला शिकवलं त्याच्यावरचे मी तुम्हाला क्वेश्चन्स पण दाखवले. तुम्ही फक्त जर आमचे लेक्चर व्यवस्थितपणे अटेंड केले, जर तुम्ही आमच्या आकार फाउंडेशन या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं, त्याच्यानंतर आमचे जे काही कोर्स आता सुरू झालेला आहे 1 एप्रिलपासून, त्या कोर्सला जरी तुम्ही जॉईन झाले तरी तुमचे बरेचसे कन्सेप्ट खूप इझिली आणि खूप कमी वेळामध्ये सॉर्ट आउट होऊ शकता. सो मी आशा करतो की तुम्हाला नक्कीच हे लेक्चर आवडलं असेल आणि मी आशा करतो की तुम्ही नक्कीच
आमच्या या आकार फाउंडेशनला तुम्ही जॉईन करून त्या ठिकाणी तुमचं जे स्वप्न आहे, तुमचं जे अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे, त्यानंतर जे परीक्षा पास होण्याची तुमची जी जिद्द आहे, इच्छा आहे, ती इच्छा तुमची नक्कीच या ठिकाणी आल्यावर पूर्ण होईल. सो मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.